आपण या समयी याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्यामधील काही वचने आपण वाचून वचनाविषयीचं देवाविषयीचं मनन करूया. याकोबाचं पहिलं पत्र त्याचा पहिला अध्याय आणि त्याचं 13 वचन या सभे आपण वाचूया आणि त्याच्यानंतर 21 वचन ही 2 वचने वाचूया. असं म्हटलंय, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडित नाही. या वचनामध्ये देवाविषयी एक विशिष्ट गोष्ट प्रगट करण्यात आली आहे आणि ती म्हणजे की देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. हे आमच्यासाठी फार उत्तम आणि चांगलं आहे. आम्हा मनुष्यासाठी हे फार चांगलं आहे की देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. वाईट गोष्टींचा मोह सैतानाला आहे. वाईट गोष्टींचा मोह मनुष्याला आहे. परंतु आम्ही पाहतो की सर्व जगामध्ये वाईट असं भरलेलं आहे आणि सर्व जगामध्ये वाईट असं असताना देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही. म्हणून आमच्यासाठी ते फार उत्तम आणि चांगलं आहे. जर देवाला वाईट गोष्टींचा मोह झाला असता तर माहित नाही आमची अवस्था काय झाली असती. परंतु हा देवाचा स्वभाव नाही की त्याला वाईट गोष्टींचा मोह व्हावा. आणि म्हणून वचन 13चा पहिल्या वरती भागात असं म्हटलंय, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये. देव कोणाला मोहात पाडित नाही. देव कोणाला मोहित अशा प्रकारे करत नाही. म्हणून कोणाची परीक्षा होत असता, आम्हाला माहित आहे या दिवसांमध्ये कोणत्या बंधूला, कोणत्या विश्वासणाऱ्याला कशा प्रकारच्या परीक्षेतून जावं लागेल याची हे आम्हाला सांगता येत नाही. आणि पुष्कळ प्रभूचे लोक, पुष्कळ प्रभूचे संतजन या परीक्षेतून जात आहेत आणि पुष्कळांना त्या परीक्षेला तोंड द्यावं लागत आहे. परंतु धन्य ते लोक की ज्या त्या परीक्षेमध्ये ते टिकून आहेत, परमेश्वराशी विश्वसनीय आहेत आणि प्रभूच्या सत्याला ते धरून आहेत. आणि पण परीक्षेचा प्रसंग कोणालाही वाटत नाही की माझ्यावर यावं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पण प्रार्थनेमध्ये हे शिकवलं आहे की आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटापासून सोडेल. तर आमच्या प्रभूची देखील इच्छा आहे की आम्ही परीक्षेत म्हणजे पडू नये किंवा आम्हाला वाईटापासून सोडवलं जावं अशी प्रार्थना त्याने आम्हाला करावयास सांगितली आहे. परंतु परिस्थिती अशी निर्माण होत आहे की परीक्षेचे प्रसंग त्या परमेश्वराच्या लोकावर येणं हे आता शक्य झालं आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला त्याच्या जीवनात येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांना तोंड देण्यासाठी, सामोरं जाण्यासाठी आता तयार होण्याची गरज आहे. आणि म्हणून असं म्हटलं की कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये. विश्वासणाऱ्यांसाठी एक कर्तव्य आहे परीक्षेत पडल्यानंतर की देवाने मला ह्या परीक्षेत म्हणजे देवाने मला ह्या मोहात पाडले, मोहात घातले असे कोणी म्हणू नये. परीक्षेत पडल्यानंतर परिस्थिती विपरीत झाल्यानंतर आणि बऱ्याचशा गोष्टी इच्छेविरुद्ध झाल्यानंतर मनुष्य काही बऱ्याच गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला बोलावं असं वाटतं आणि तो बोलतो. आणि केवळ विधर्मी लोकच नाही तर धार्मिक लोक देखील बोलतात. आणि ज्यावेळेस योबाच्या जीवनात परीक्षा आली त्यावेळेस योब
जो आहे पुष्कळ काही आपल्या धार्मिकतेविषयी, आपल्या नीतिमत्वाविषयी, आपल्या चांगुलपणाविषयी, आपल्या निष्पापतेविषयी पुष्कळ तो देवासमोर बोलला. परंतु जेव्हा देवाने त्याला प्रश्न विचारले तेव्हा एकाही प्रश्नाचं उत्तर योबाकडे मिळालं नाही. आणि मग सर्वात शेवटी देव म्हणतो की योब म्हणतो की मी एकदा बोललो आहे, आता पुन्हा बोलणार नाही. परीक्षेतून जात असताना मनुष्य जो आहे आपल्या निर्दोषपणाविषयी, आपल्या धार्मिकतेविषयी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो. परंतु देव कोणालाही मोहात घालीत नाही आणि देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही राहत असताना या वाईट गोष्टीच्या मोहापासून, वाईटापासून आम्हाला दूर राहणे किंवा आपण स्वतःला अलिप्त ठेवण्याची फार नितांत गरज आहे. आणि अशा दुष्ट जगामध्ये, कुटील पिढीमध्ये देवाने आम्हाला एक ज्योती म्हणून, एक जीवनाचा प्रकाश देणारे लोक या नात्याने, प्रकाशाची प्रजा या नात्याने देवाने आम्हाला या जगामध्ये ठेवलं आहे. आणि म्हणून वचन 21 मध्ये याकोब लिहितो, पहिला अध्याय 21 वचन, म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला स्वभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकार. या ठिकाणी याकोब म्हणत आहे, म्हणून सर्व मलिनता या जगामध्ये जेवढी मलिनता आहे ती देवाच्या पावित्र्या विरोधात आहे, देवाच्या धार्मिकते विरोधात आहे, देवाच्या इच्छे विरुद्ध आहे. आणि ती मलिनता जगामध्ये आहे आणि मनुष्यामध्ये आहे. म्हणून म्हटलं आहे, म्हणून सर्व मलिनता उचंबळून आलेला दुष्ट भाव. मनुष्यामध्ये दुष्ट भाव हा जास्त उचंबळून येतो. म्हणजे खरं पाहिलं असता देवाच्या लोकांना आपला दुष्ट भाव प्रगट करण्याची इच्छा नसते. तर आपला ख्रिस्ताचा स्वभाव, देवाचा स्वभाव, एक उत्तम चांगला स्वभाव, जो ख्रिस्ता स्वभाव जो आम्हाला देवाने दिला आहे, तो स्वभाव प्रगट करण्याची आमची इच्छा असते. आणि देवाचं वचनही तसं आहे की आम्ही ईश्वरी स्वभावाचे भागीदार आहोत, वाटेकरी आहोत, किंवा तो आम्हाला मिळाला आहे. तर त्यानुसार आम्ही ईश्वरी स्वभाव प्रगट करणारे आम्ही असावे किंवा ते गुण आम्ही प्रगट करावे. परंतु आमच्यामध्ये असणारा जो दुष्ट भाव आहे तो पुष्कळदा उचंबळून येण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून असं म्हटलं आहे की दुष्ट भाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे. आमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन. या ठिकाणी मला ही गोष्ट सांगायची आहे की तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असणारे, आमच्यामध्ये जो दुष्ट स्वभाव जो उचंबळून येतो तो आमचा दैहिक स्वभाव आहे. आणि तो स्वभाव उचंबळून जो येतो त्याला सोडून आम्ही आमच्या जीवाचे तारण करावयास, आमच्या जीवाचे तारण, आमच्या आत्म्याचं तारण झालं आहे आणि आमच्या जीवाचं तारण रोज आणि रोज त्याची आम्हाला गरज आहे. आणि तिसरं तारण जे आमच्या देहाचं कायमस्वरूपी तारण, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समय आमचं होणार आहे. परंतु या जीवाचं जे तारण आहे ते तारण रोज आणि रोज ज्याची आम्हाला गरज आहे त्या जीवाच्या तारणाकरिता
एक करावास असे समर्थ असे मुळावलेले वचन असं म्हटलंय, सौम्यतेने स्वीकार. सौम्यतेने देवाचं वचन जे आहे ते सौम्य वचन नाही, ते दुधारी तलवारी समान आहे, ते फोडणाऱ्या हातोड्या समान आहे. ते जे वचन आहे असं जे वचन आमच्या जीवाच्या तारणासाठी जेव्हा आम्हाला देण्यात येते, ते वचन सौम्यतेने स्वीकारण्याची गरज आहे. जेव्हा ते वचन सौम्यतेने स्वीकारलं जात नाही, तेव्हा त्या वचनाच्या विरोधामध्ये काही गोष्टी बोलल्या जातात. पुष्कळदा एखादे बंधू संदेश देतात, वचनातून बोलतात, परंतु ऐकणाऱ्यांमध्ये काही असे लोक असतात की त्यांना त्यांचे दोष जेव्हा त्या वचनातून दिसतात, तेव्हा ते म्हणतात की ही व्यक्ती हमेशा माझ्या विरोधातच बोलत असते, हे ब्रदर हमेशा माझ्या विरोधात संदेश देत असतात. याचा अर्थ ते येणार दिले गेलं वचन जे आहे ते सौम्यतेने स्वीकारलं जात नाही, तर त्या वचनाच्या विरोधामध्ये काही गोष्टी बोलल्या जातात. प्रभूची आपल्या लोकांकडून अशी अपेक्षा नाही. रोज आणि रोज प्रभातीच्या मननामध्ये मोठे परिश्रम करून एक मननाची सेवा रोज आणि रोज सकाळी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती सादर होत आहे. रोज आम्ही देवाचं वचन ऐकत आहोत, परंतु ते वचन आम्ही सौम्यतेने स्वीकारत आहोत का? ते सौम्यतेने स्वीकारण्याची गरज आहे. सौम्यतेने स्वीकारण्याकरता त्या वचनासमोर नम्र होण्याची आणि जे ते वचन जसं आहे तसं त्याच्या विषयी काही विरोधात न बोलता ते जर आमचे दोष दाखवत असेल तर त्या दोषासह ते स्वीकारण्याची गरज आहे. जर ते वचन आम्हाला काही पाप दाखवत आहे तर त्या पापा सहित त्या आरोपासहित ते स्वीकारण्याची गरज आहे. पुष्कळदा आशीर्वादाची वचने आम्हाला सौम्यतेने स्वीकाराव्यास फार सोपे जाते, परंतु आमच्या विरोधात बोलणारी वचने, आमचे दोष दाखविणारी जी वचने आहेत ती आम्हाला स्वीकारण्यास ती सौम्यतेने स्वीकारणे आम्हाला जड जाते. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की ते जे तुमच्या जीवाचे तारण करावास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकार. धन्य ते लोक जे देवाचं वचन सौम्यतेने स्वीकारतात. आम्ही आताची परिस्थिती पाहत आहोत, देवाच्या वचना विरोधात पुष्कळ गोष्टी आहेत आणि पुष्कळ वातावरण दूषित होत आहे, परंतु तरीही विश्वासणाऱ्यांचं हृदय, विश्वासणाऱ्यांचं मन त्या वचनाच्या बाबतीत सौम्य असण्याची गरज आहे. आणि त्या सौम्यतेने जेव्हा आम्ही देवाचं वचन स्वीकारतो किंवा त्या वचनाप्रमाणे आम्ही चालण्याचा वागण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस जी धन्यता आम्हाला आहे ती धन्यता थोडक्यात आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. वचन 12 आपण या समय वाचूया. वचन 12 मध्ये असं म्हटलं आहे, जो माणूस प्रत्येक परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. परीक्षेत पडल्यानंतर देवाचं वचन सौम्यतेने स्वीकारणारा आणि त्या वचनाला मान देणारा त्या व्यक्तीविषयी असं म्हटलं, जो मनुष्य परीक्षेत टिकतो, देवाचं वचन सौम्यतेने स्वीकारणारा व्यक्तीच परीक्षेमध्ये टिकू शकतो. देवाच्या वचन सौम्यतेने न स्वीकारणारा व्यक्ती परीक्षेमध्ये टिकणं त्याच्यासाठी फार जड जाते, फार कठीण जाते. आणि म्हणून जो कोणी त्या परीक्षेत टिकतो
तो धन्य असं म्हटलंय, धन्य आहे. जर आम्हाला परीक्षेतून जावं लागत असेल तर आम्ही धन्य आहोत. आणि त्याच्यात एक वेगळीच धन्यता आहे. परीक्षेत पडण्यापूर्वी कदाचित आम्हाला भीती वाटते, आमचं मन विचलित होते. पुष्कळदा आम्हाला ती परीक्षाच नको, किंवा त्याच्यापासून आमचा बचाव आम्हाला कसा करता येईल हा विचार आमच्या मनात येतो किंवा येऊन जातो. परंतु परीक्षेत पडणं हे चांगलं आहे, धन्य आहे. कारण असं म्हटलं आहे की जो परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट. देव आमच्यावर प्रीती करतो हे सत्य आहे, परंतु याच्यामध्ये असं म्हटलंय की आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट. देवावर प्रीती करणाऱ्या लोकांना, प्रभूवर प्रीती करणाऱ्या लोकांना देवाने जो जीवनाचा मुकुट देऊ केला आहे तो परीक्षेत उतरल्यावर त्यांना मिळेल. परीक्षेत उतरल्यावर त्यांना मिळेल. देवाची स्तुती असो, देवाला धन्यवाद असो की ज्यांना परीक्षेतून जावं लागत आहे किंवा जे परीक्षेत पडत आहेत त्यांना देवाने जीवनाचा मुकुट देण्यासाठी जणू काही पात्र ठरवलं आहे. जणू काही त्यांना ते जीवनाचा मुकुट देण्याकरता त्यांचं मस्तक योग्य आहे आणि त्यानुसार तो त्यांना परीक्षेतून घेऊन जातो. आणि ही धन्यता मनुष्याला परीक्षेत पडल्यानंतर प्राप्त होत आहे. बघा, पुष्कळ स्वर्गात गेल्यानंतर पुष्कळ लोक असतील की ज्यांच्या मस्तकावर जीवनाचा मुकुट घालताना आमच्या प्रभूला फार आनंद होईल. परंतु पुष्कळ असेही असते ज्यांच्या मस्तकावर मुकुट ठेवताना प्रभूला तो आनंद होणार नाही जो व्हायला हवा. कारण ते तारण झालं, पाप क्षमा मिळाली, देवाच्या घरचे लोक झाले, परंतु प्रभूसाठी जे जगायला पाहिजे, प्रभूसाठी जे कार्य करायला पाहिजे, जे धार्मिक कृत्य करायला पाहिजे, जे सत्कृत्य, जे प्रभू आमच्याकडून अपेक्षित ज्यांनी ते केले नाही त्यांच्या मस्तकावर जीवनाचा मुकुट ठेवताना घालताना तो आनंद प्रभूला कदाचित नसेल. परंतु ते सर्व लोक स्वर्गात प्रभूजवळ असतील ज्यांचं तारण झालं आहे, ज्यांना पाप क्षमा मिळाली आहे. परंतु देवाला धन्यवाद देऊया की देव आपल्या वचनापासून कधीच परावृत्त होत नाही किंवा ते वचन तो खारिज करीत नाही, तर त्याला तो कायम ठेवतो. त्या वचनाप्रमाणे करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून परीक्षेत टिकणाऱ्या लोकांसाठी जीवनाचा मुकुट निश्चित आहे, कायम आहे. आणि म्हणून परीक्षेत पडताना देवाने मला मोहात घातले असे आम्ही समजू नये किंवा देवच आम्हाला या मोहात पाडित आहे किंवा या परीक्षेमध्ये नेत आहे असं नाही. परंतु देव आम्हाला त्या परीक्षेत आम्ही गेल्यानंतर त्या परीक्षेतून आम्ही कसं सही सलामत बाहेर पडावं याची तरतूद करण्यासाठी स्वतः परमेश्वर आमच्या बरोबर उपस्थित आहे. आणि ही आमच्यासाठी फार आशीर्वादाची आणि फार फार महान गोष्ट आहे. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीबद्दल, देवाच्या वचनाबद्दल आणि देवाच्या जे अविनाशी गुण आहेत, जे आमच्यासाठी उत्तम आहेत आणि उत्तमातील उत्तम असे जे गुण आहेत त्या सर्वांबद्दल देवाची स्तुती हो, देवाचा धन्यवाद हो. जसं या वचनात म्हटल्याप्रमाणे वचन सौम्यतेने स्वीकारा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आम्ही पाहतो वचनाप्रमाणे त्याच्या बाबतीत जे काही घडलं त्याने ते सौम्यतेने स्वीकारलं. ते वधस्तंभावरचं मरण असो, अपमान असो, निंदा असो, छळ असो, त्रास असो, सौम्यतेने त्याने ते स्वीकारले. आणि त्या प्रभूने आम्हाला त्याचे लोक असं बनवलं आहे. त्यांनी आपल्या रक्ताने आम्हाला विकत घेतलं आहे आणि आम्ही त्याचे लोक आहोत.
या नात्याने आम्ही त्या प्रभूच्या गौरवासाठी आम्ही आपलं जीवन जगावं आणि प्रभूला महिमा मिळेल, प्रभूला गौरव मिळेल अशा प्रकार जीवन त्याने आम्हाला दिलं आहे. देव आम्हा सर्वांना सहाय्य करो.